माझा प्रश्न होता आणि आमच्या घरापासून म्हणजे आता नीट दुमळवाडी ऐकून घ्या. जो उजवा कालवा आमच्या घरापासून गेलाय 30 फूट साधारणतः त्या कालव्याची खोली आहे. लहान मुलं खेळतायत जाता येताना प्रचंड त्रास होतो, जीवितहानी होऊ शकते. अनेकदा यांच्या डिपार्टमेंटला पत्रव्यवहार केला, बाळासाहेब शेट्टी साहेबांशी बोललो, हापसे साहेबांशी बोललो, शेख साहेबांशी बोललो, तुमच्या कार्यालयालाही पत्र पाठवलेत, परंतु प्रत्यक्षात कृती नाही. साहेब नमस्कार, मी अमोल शिर्के. एक सामाजिक प्रश्न आहे. खरं तर तुम्ही अभिनंदनास पात्र आहात. तुमच्या पुढाकारातून अकोलेत उपजिल्हा रुग्णालय साकार होत आहे, काम युद्ध पातळीवर सुरू आहे. परंतु काय झालं आहे, जे ग्रामीण रुग्णालय आहे ते सुगाव या ठिकाणी गेलं आहे. यापूर्वी शेकडो ओपीडी अकोलेत होत्या आणि तिथे जाणारी ही गोरगरिबांची लोक आहेत, तुमच्या आमच्यासारखी नाही आहे. परंतु आता तिकडे जाताना अनेकांना त्रास होतोय. ती आज ओपीडी कितीवर आली तुम्ही बघा. मैत्र सरांसारखा एक हुशार डॉक्टर अकोलेत भेटला, जो अनेकांच्या म्हणजे क्रिटिकल ठीक आहे ना, तुमचं म्हणणं काय आहे ते मांडा. नाही तो जो त्रास होतोय लोकांना त्याच्यासाठी एखादी पर्याय व्यवस्था. आम्हाला तर असं कळलं, यापूर्वी अकोलेतील जे नारी भवन आहे ते नारी भवन तुम्ही मागत होता, ते जर मिळालं तर किती म्हणजे अकोलेकरांची गैरसोय होणार नाही. नमस्कार अकोलेकरांनो, मी ज्या तुम्हाला आता व्हिडिओ दाखवल्या, दोन्ही व्हिडिओ त्या कुठल्या आहे? त्या आहे आमदारांनी जी आमसभा घेतली होती, पंकज लॉन्सला जी आमसभा घेतली होती त्या आमसभेचे त्या व्हिडिओ आहे. त्यांनी दिवसातून किती वेळा कपडे बदलले हे दाखवायचा माझा तुम्हाला प्रयत्न आहे. बघा, मी आजपर्यंत मधुकर पिचड मंत्री असतानाही बघितलेले आहे मी, पण मला असं कधी जाणवलं नाही का त्यांनी दिवसातून 2 वेळा कपडे बदलले. बघा, प्रत्येकजण समजा सकाळी वेगळा ड्रेस असतो, संध्याकाळी वेगळा असतो, पण दिवसभरात 2 ड्रेस बदललेले हे मी मधुकर पिचडांना बदलताना बघितले नाही. किंवा मी अशोक भांगरेंच्याही जवळ होतो, त्यांनाही कधी बघितलं नाही 2 ड्रेस बदलताना. वैभव पिचडांना बघितलं, अमित भांगरेंना बघितलं, किरण लामटेंना बघितलं, किंवा गायकर साहेबांनाही बघितलं. या सगळ्या तालुक्यातल्या पुढाऱ्यांना मी अत्यंत जवळून बघितलं, पण दिवसातून 2 ड्रेस बदलताना बघितलं नाही. ह्या आमसभेत त्यांनी जे प्रश्न विचारले, पहिला प्रश्न विचारला तेव्हा त्याचा ड्रेस कोणता आहे तो बघा. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला आहे तेव्हा त्याचा ड्रेस कोणता आहे बघा. बघा अकोलेकरांनो, मला प्रश्न पडला आहे, तो जर माझ्यावरती खोटे आरोप करतोय, जी गोष्ट घडलीच नाही ती त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केला, तर आता माझी जबाबदारी आहे नक्की सत्य काय हे अकोलेकरांच्या पुढांना ही माझी जबाबदारी. बघा, त्यांनी जे 2 ड्रेस घातले, त्यांनी जी आमसभेत त्यांनी जो पहिला प्रश्न विचारला आहे तेव्हा त्याचा ड्रेस कोणता आहे आणि दुसरा विचारला तेव्हा ड्रेस कोणता आहे, या दोन्ही प्रश्नांचं मधलं अंतर किती तासाचं असेल? साधारण 4 तासाचं 5 तासाचं अंतर असू शकतो. हा जो ते मधले काही 4-5 तास फिरत होता ना, तो एसीच्या गाडीतच फिरत होता. एसीच्या गाडीत फिरून पण त्यांनी 2 ड्रेस बदलले. आला कुठून एवढा पैसा? का वैभव पिचड बदलू शकत नाही, अमित भांगरे बदलू शकत नाही, गायकर बदलू शकत नाही, लामटे डॉक्टर बदलू शकत नाही? अरे बाबा, तुझ्याकडे एवढा पैसा आला कुठून? आमच्यावरती खोटे नाटे आरोप करून तू हा पैसा जमा केला आहे का? बघ रे, तुझं ते स्किल होतं, तू लोकांना येडं बनवायचं ते तुझं स्किल होतं, पण तू मला येडं बनवायला लागला. बघ, मी आज तुला सांगतो, तू जो तो अकोले टाइम्स चॅनल होता ना, त्याचा आता संगमनेर अकोले टाइम्स काहीतरी केलं आहे. तुझं स्किल आहे ते, त्या स्किलबद्दल मला बोलायचं नाही, पण मी आज अकोले तालुक्यातल्या जनतेला हे सांगू शकतो का तू जर एका बाजूला बोलतोय का तुझे 1,25,000 काही ते सबस्क्रायबर आहे बोलतो, तुझ्या बातम्या किती जण बघतात रे? 2,000, 3,000, 4,000, 5,000, 10,000. 1,25,000 जर तुझे सबस्क्रायबर असतील तर निदान 50,000 लोकांनी तुझी बातमी बघायला पाहिजे ना. आपण 50,000 स्विच ऑफ समजू, नॉट रिचेबल समजू, पण निदान 50,000 लोकांनी प्रत्येक तुझी बातमी बघायला पाहिजे ना. ती बातमी बघितली जाते. अकोलेकरांनो, तुम्ही स्वतः यूट्यूबला जाऊन बघा, त्याचे काही बातम्या आहे ना 2,000, 3,000, 500, 700, लईत लई 10,000, 15,000 इथपर्यंतचे. मग यांनी ते सबस्क्रायबर आहे ना, ते फेक सबस्क्रायबर खरेदी केलेले. हे कशासाठी आहे? अकोले तालुक्यातल्या ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या डोळ्यावरती धूळफेक करण्यासाठी. त्यांना असं भासवतो
का माझे 1 लाख सबस्क्रायबर आहे, 1.25 लाख सबस्क्रायबर आहे, मला पॅकेज एवढं पॅकेजची आवश्यकता आहे. बाकीच्यांचे असतील 2,000, 5,000, 10,000 सबस्क्रायबर असतील, तुम्ही त्यांना बोलू नका. मी एकटा काफी आहे, माझे 1 लाखाच्या वरती सबस्क्रायबर आहे. आणि हा अकोले तालुक्यातल्या राजकीय मंडळींना सांगतो का तुम्ही जर त्यांना बाकीच्या पत्रकारांना बोलवणार असतील तर मला बोलवू नका, आणि मला बोलवायचं असेल तर बाकीच्यांना बोलवू नका. हे कशासाठी रे बाबा? तुझं जसं पोट आहे ना तसं बाकीच्यांचं आहे ना, त्यांना पण 2 पैसे मिळू दे, त्यांना प्रामाणिकपणे काम करू दे ना. सगळं काय तालुक्यातलं तुलाच पाहिजे हे कसं रे बाबा? बाकीच्यांना जगायची संधी दे. तुला मी किती वेळा सांगितलं, चुकी करू नको ना बाबा. माणसाच्या गरजा कमी आहे तेवढंच तू कमव ना. तुझ्या गरजा प्रचंड आहे रे. तुला किती वेळा समजून सांगायचं, गरजा कमी कर ना, गरजा कमी कर, लोकांना लुटायचे धंदे कमी कर, सगळं सत्य समोर येणार. बघ, तुला वाचायचं असेल तर मी पर्याय दिलेले. ज्या सामान्य जनतेकडून जेवढे पैसे लुटले तेवढे त्यांचे देऊन टाक. मी सगळ्या व्हिडिओ डिलीट करतो, सगळ्याच्या सगळ्या व्हिडिओ डिलीट करत.